पुण्यापासून 140 किलोमीटर अंतरावर असणारी अशी बीच आहे, तिथे तुम्हाला डॉल्फिन्स बघायला मिळतात. नमस्कार मंडळी, मी शिवानी. आज घेऊन आले आहे मिनी व्लॉग 2. ऑफिसचा वर्क, घरची कामं, डेली रुटीन या सगळ्यांपासून थोडासा ब्रेक हवा होता आणि मग ठरलं चला जाऊया कोकणात. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन चालले एकदम पीसफुल ट्रिपवर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर बीच. आमचा पुणे ते श्रीवर्धन हा जवळपास 140 किलोमीटरचा प्रवास तो आम्ही कारनेच कंप्लीट केला. आम्ही आधीच हॉटेल बुक केलं होतं आणि हा बघा आमच्या बाल्कनीमधला व्ह्यू. सगळ्यात हेवी म्हणजे आमच्या हॉटेलपासून बीच अगदी 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर होता. अगदी काही मिनिटातच आम्ही पोहोचलो या शांत, स्वच्छ आणि ब्युटिफुल बीचवर. सनसेट टाईमला तर सीन अजूनच हेवी झाला होता. थंड वारा, समोर मावळता सूर्य आणि आम्ही फक्त तो मोमेंट एन्जॉय करत बसलो होतो. खरंच खूप पीसफुल फिलिंग होती. सध्या गॅस शॉर्टेजमुळे बीचजवळचे भजी, मॅगी, गोळा स्टॉल सगळं बंद होतं. फक्त काहीच हॉटेल चालू होते, पण काही हरकत नाही. त्यातल्या त्यात आम्ही तिथे रात्रीच्या जेवणासाठी एक सुंदर हॉटेल शोधलं, ज्याचं नाव होतं लॅटर्न रेस्टॉरंट. तुम्हाला सांगते एक नंबर चव होती. तुम्ही देखील नेक्स्ट टाईम गेला ना तर तिथे नक्की ट्राय करा. नेक्स्ट डे आम्ही निघालो हरिहरेश्वर मंदिराकडे, ज्याला दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं. मंदिराची बांधणी हेमाडपंथी शैलीत असून मुख्य गाभाऱ्यात शिव, पार्वती, विष्णू, ब्रह्म यांच्या मूर्ती एकाच ठिकाणी विराजमान आहेत. हीच गोष्ट या मंदिराला अजून खास बनवते. आम्ही सकाळी लवकर गेल्यामुळे आमचं शांतपणे छान दर्शन मिळालं. इथे मंदिराचा गाभारा 12पर्यंतच बंद होतो, त्यामुळे तुम्ही देखील सकाळी सकाळीच या. आणि इथे एक खास गोष्ट म्हणजे प्रदक्षिणा कंप्लीट करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. मंदिराच्या मागे असलेल्या डोंगरावरून आणि समुद्राच्या कडावरून जाणारी ही प्रदक्षिणा साधारणपणे 1 कोस, सुमारे 3 किलोमीटर लांबीची असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणासुद्धा म्हणतात. मग काय, आम्ही लगेच प्रदक्षिणेला सुरुवात केली. 50 ते 60 पायऱ्या चढून समोर जो व्ह्यू होता ना, तो एकदम ब्रेथटेकिंग होता. आणि जसं आम्ही बीच जवळून जात होतो, तिथे आम्हाला अचानक डॉल्फिन्स दिसले आणि तो मोमेंट म्हणजे प्युअर हॅपीनेस होता. सगळा थकवा एका क्षणात गायब झाला. अशा सुंदर मेमरीज कॅप्चर करत आम्ही प्रदक्षिणा कंप्लीट केली आणि मस्तपैकी शहाळं म्हणजे नारळ पाणी एन्जॉय केलं. आणि इथे एक गुलकंद खोबरा बर्फी देखील भेटते. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. एक नंबर चव होती आणि खरं सांगते, कोकणासारखं सुख कुठेच नाही. तर अशी होती आमची श्रीवर्धन हरिहरेश्वर ट्रिप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.